सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। कागल शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रमुख स्रोत असलेल्या ऐतिहासिक जयसिंगराव तलावातील पाण्याची पातळी सध्या 16 फूट 4 इंच इतकी आहे। ऑगस्ट महिना सुरू झाला असला तरी यावर्षी अपेक्षेप्रमाणे पाऊस झालेला नाही, त्यामुळे तलाव पूर्ण क्षमतेने भरलेला नाही। 1 जून पासून आतापर्यंत एकूण 538 मिलीमीटर पाऊस झालाय। तलावाची साठवण क्षमता 22 फूट असून विद्युत मोटारीच्या सहाय्याने तलावात डाव्या कालव्यातील पाणी सोडलं जातंय। तसंच एका पाणी संस्थेच्या पाईपलाईनमधून तलावात पाणी सोडण्यात येत आहे। यावर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झालाय। ऑगस्ट महिना मध्यावर आला असून कागल शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जाणारा ऐतिहासिक जयसिंगराव तलाव पूर्ण क्षमतेने भरलेला नाही। तलाव परिसरात पावसाचा जोर कमी असून तलावाच्या 2 नैसर्गिक स्रोताला डाव्या कालव्यामुळे बाधा निर्माण झाली आहे। हे पाणी थेट कालव्यात जात असून नगरपालिकेने केलेली उपाययोजना तोकडी पडली आहे। साहजिकच तलावातील पाणीसाठा नैसर्गिकरित्या वाढण्याचा वेग मंदावलाय। त्यामुळे नगर परिषदेने तलावाशेजारील डाव्या कालव्यातील पाणी मोटारीच्या सहाय्याने उपसा करून जयसिंगराव तलावात सोडण्याचं काम सुरू केलंय। या उपाययोजनेमुळे सध्या तलावातील पाण्याची पातळी 16 फूट 4 इंचांपर्यंत पोहोचली आहे। गेल्या वर्षी याच काळात परिस्थिती वेगळी होती। जून महिन्यातच तलावातील पाणीसाठा 16 फुटांवर पोहोचला होता। मात्र यावर्षी पावसाने ओढ दिल्याने तलावातील पाणीसाठा मागील वर्षाच्या तुलनेत कमी असल्याचं चित्र आहे। तलावाची साठवण क्षमता 22 फूट असून शहराची वाढती लोकसंख्या आणि पिण्याच्या पाण्याची वाढती गरज लक्षात घेता जयसिंगराव तलावाला विशेष महत्त्व आहे। शहराला दूधगंगा नदीबरोबरच या तलावातूनही पाणी पुरवठा केला जातोय, त्यामुळे पुढील काळात चांगला आणि सातत्यपूर्ण पाऊस होणं आवश्यक आहे। सध्याच्या परिस्थितीत पावसाचा जोर कमी राहिल्यास तलावातील पाण्याची पातळी अपेक्षित प्रमाणात वाढणार नाही। परिणामी भविष्यात पाणी पुरवठ्याचं नियोजन करताना प्रशासनाला अधिक दक्षता घ्यावी लागणार आहे।